अमित शहांनी इतर पक्षातून आलेल्यांना जोरदार कानपिचक्या दिल्यात। ज्यांना जायचंय त्यांनी जावं। 2 खासदारांपासून भाजपचा प्रवास सुरू झालाय। आता भाजप तिसऱ्यांदा सत्तेत आहे। ज्यांना जायचंय त्यांनी जा, फरक पडत नाही असं अमित शहांनी नवी मुंबईतल्या मेळाव्यात म्हटलंय। आपल्यालाही 3 वेळा तिकीट मिळालं नव्हतं, आपण नाराज झालो नाही असं अमित शहांनी म्हटलंय। यावर अधिक अपडेट्स घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विनय म्हात्रे आहेत। विनय, अमित शहांनी बैठकींचा धडाका सुरू केलाय। मुंबई दौऱ्यावर ते आहेत आणि त्यांनी बैठकीतच अमित शहांनी इतर पक्षातून आलेल्यांना जोरदार कानपिचक्या देखील दिल्यात। काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच दीपाली, ज्या पद्धतीने अमित शहांनी जी आजची दिवसभर बैठक घेतली, म्हणजे आपण पाहिलं की 4:30-5 वाजता ते आले होते आणि ते आता अजूनही ते बैठक घेत आहेत। कोर कमिटीची देखील त्यांची बैठक सुरू आहे। त्यांनी ज्या बैठकीमध्ये स्पष्टपणे त्यांनी आज अनेक नेत्यांना कानपिचक्या घेतलेल्या आहेत। त्यांना स्पष्ट त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। भाजप फक्त 2 खासदार हातात असताना तेव्हापासूनचा भाजपचा प्रवास आहे। आता तर आपण सत्तेमध्ये आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 वेळा शपथ घेतलेली आहे। त्यामुळे ज्यांना राहायचं आहे ते राहू शकतात, ज्यांना जायचं आहे ते जाऊ शकतात। भाजपला त्याचा कोणताही फरक पडणार नाही आहे। भाजपचा जो हाजमा आहे तो मजबूत आहे। जे आपल्यासोबत राहतील, जे इमानदारी आपल्यासोबत राहतील त्यांना ते आपल्याला पसते, जर जे निघून जातील त्यांना तेही आपल्यातून निघून जातील, असं स्पष्टपणे अमित शहांनी आज म्हटलेलं आहे। त्यावेळी ज्या स्टेजवरती अमित शहा म्हणत होते त्या स्टेजवरती त्यांच्याच पक्षात प्रवेश केलेले नारायण राणे होते, त्यानंतर गणेश नाईक होते, अशा अनेक नेते यावेळी सभागृहामध्ये उपस्थित होते आणि यांच्या समोर अमित शहांनी आज हे वक्तव्य केल्यामुळे या सगळ्या प्रकरणाकडे एक वेगळ्या दृष्टीने पाहिलं जाते। कार्यकर्त्यांना थेट विचारलं गेलं की तुम्ही किती वर्षापासून भाजपमध्ये काम करतायत। काही कार्यकर्त्यांनी 20 वर्ष, कोणी 15 वर्ष, कोणी 25 वर्ष सांगितली। तेव्हा तुम्हाला जर 15-20 वर्षात काही मिळालं नाही तर बाहेरून आलेल्यांना काय मिळणार आहे? त्यांना ज्यावेळी द्यायचं त्यावेळी त्यांना मिळणार, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले। त्यामुळे ही कुठेतरी एक त्यांनी स्पष्टपणे या नेत्यांना, जे इतर पक्षातून भाजपमध्ये आले त्यांना देखील त्यांनी एक या ह्याच्यातून इशारा देण्यात आलेला आहे। तिकीट मला देखील 3 वेळा मिळाली नव्हती, पण मी नाराज झालो नाही आहे। कुशाभाऊ स्वतः मला भेटायला आले होते आणि त्यांनी मला विचारलं होतं, 70 वर्ष मला तिकीट नाही मिळाली, मी नाराज नाही झालो। तर यावरून त्यांनी सांगितले की भाजप पक्षाची कार्यकर्ता कसा असायला पाहिजे। नुसती उमेदवारी किंवा तिकीट मागूनच त्यांनी त्यावरती अवलंबून न राहता पक्षाचं काम जोमाने केलं गेलं पाहिजे। 20-25 खासदार कमी निवडून आले म्हणून तुम्ही घाबरून जाऊ नका, आपण जोमाने कामाला लागा, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी स्पष्टपणे दिला। परंतु आजच्या एकंदरीत अमित शहा यांचा जो पवित्रा होता तो मात्र वेगळाच पवित्रा त्यांना पाहायला मिळाला। कारण आपण सकाळपासूनच आज म्हणतो आपण की कोकण हा जो मतदारसंघ आहे, ठाणे आणि कोकण, या सगळ्या पट्ट्यामध्ये 7 ते 8 ठिकाणी एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते, जी भाजपमध्ये देखील आहे। मग आपण किंवा भाजप आणि शिवसेनेमध्ये आहे। मीरा भाईंदरची परिस्थिती आहे त्याच पद्धतीची आहे। नव्या मुंबईमधली, बेलापूरमधली परिस्थिती तीच आहे की मंदा म्हात्रे आणि संदीप नाईक भाजपचे 2 जण इच्छुक आहेत आणि त्यांनी दोघेही जण कामाला लागलेले आहेत। त्याचबरोबर जर आपण मीरा भाईंदरमधल्या गीता जैन आणि नरेंद्र मेहता हे शिवसेना आणि भाजपमध्ये यांचं हा वाद सुरू झालेला आहे। त्याचबरोबर कल्याण पूर्व असेल, कल्याण पश्चिम असेल, सावंतवाडी असेल, अलिबाग असेल, कर्जत असेल, या सगळ्या भागामध्ये कोकणच्या पट्ट्यामध्ये काही वाद आहेत आणि तिथे भाजपमध्येच किंवा भाजप शिवसेनामध्ये आणि भाजप राष्ट्रवादीमध्ये देखील चढाओढ सुरू आहे। त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यातून त्यांनी जो आज दिवसभरातला आढावा घेतला आणि त्यांनी जे काही भाषण केलं, हा सगळ्या नेत्यांना हा इशारा खरं तर म्हणावा लागेल आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की ज्यांना तिकीटच पाहिजे आणि त्यासाठी आलं त्यांना, ज्यांना जायचं असेल तर जाऊ शकतात। पक्षाला यामध्ये कोणताही त्याचा फटका बसणार नाही आणि काही फरक पडणार नाही। त्यामुळे आता नेते जे उपस्थित होते त्यांना देखील हा इशारा नक्कीच आज लक्षात आला असेल। दीपाली, नक्कीच विनय, अमित शहांनी केलेल्या या विधानानंतर आता नेत्यांमधून, महायुतीच्या नेत्यांमधून काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।